सर्वांना जय भीम. दैनिक बहुजन स्वरूप आणि परिवर्तन मंचा संयुक्त विद्यमाने आज आपण चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2327वी जयंती साजरी करत आहोत. सम्राट अशोकाचा काळ हा वैभवशाली काळ राहिलेला आहे. या काळामध्येच नाही का डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा असा जो काळ होता तो हा सम्राट सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर जे त्यांच्या मनावर परिणाम झाला की मी एवढं सगळं युद्ध तर केलं, जिंकल्यानंतर माझ्या मनाला का शांती नाही बा, आणि म्हणून मग ते आपल्या ह्या बुद्ध धम्माकडे वळले आणि तिथून त्यांनी आपल्या राज्याची सुरुवात केली आणि ते कल्याणकारी राज्य होतं असे अनेक लेखकांनी इतिहासकारांनी आपल्याला त्यांच्या लिखाणातून आपल्याला उद्बोधून होते की त्यांनी किती म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी धार्मिक कट्टरता त्यांच्यामध्ये नव्हती. त्यांच्या जनतेला त्यांनी आपला स्वतःचा धर्म पाळण्याची मुभा होती. मी बौद्ध आहे बा, जसा राजाचा धर्म तसा प्रजेचा धर्म, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होतं. त्यांनी सगळ्या म्हणजे पूर्ण थरातून त्यांनी आपल्या कल्याणकारी राज्याची जे स्थापना आहे, जे आपले अशोक स्तंभ आहे मुंडीचं, ते आपली वैभवशाली चिन्ह आहे. आजही आपल्या मुद्रा कोर्टामध्ये, हायकोर्ट कोर्टामध्ये आपण पाहतो. आणि अशोकाचं चक्र जे आहे ते आपल्या तिरंग्या, आपला जो राष्ट्रध्वज आहे त्याच्यावर आहे. अशोका हाल आहे. अनेक म्हणजे आपण बाबासाहेबांनी सुद्धा अशोकाची जी वैभवशाली परंपरा आहे ती एक्सेप्ट करून त्यांनी आपल्या कार्यालयाला पण सुरुवात केली. त्या प्रकारे त्यांनी त्यांना मान सन्मान दिले. त्याच सन्मानाचा आपण आज त्यांच्या स्मृतीला उजाळा देतो आणि त्यांची जयंती साजरी करण्याचा ठरवलाय. सर्वप्रथम मी सर्वांना चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीचा शुभेच्छा देत आहे. तसेच या कार्यक्रमाला लाभलेले प्राध्यापक डॉक्टर वीणा राऊत आणि प्रमुख वक्ते आहेत इतिहासकार दीक्षित आवळे साहेब आणि दुसरे प्रमुख वक्ते आपल्याला लाभलेले आहे प्राध्यापक अश्विन गजबिये जे इतिहास तज्ज्ञ आहे. तर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर मी प्रमुख वक्ते आणि अध्यक्ष यांना विनंती करेन की त्यांनी छायाचित्राला पुष्प अर्पण करावे आणि दीप प्रज्वलित करावे अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्प अर्पण आणि दीप प्रज्वलन झालेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर वीणा राऊत स्थानापन्न झालेले आहेत. तसेच प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर अश्विन गजबिये इतिहास तज्ज्ञ ते सुद्धा स्थानापन्न झालेले आहेत. प्रमुख वक्ते या कार्यक्रमाला लाभलेले दीक्षित आवळे इतिहास लेखक हे सुद्धा स्थानापन्न झालेले आहे. तसेच भंतेजी सुद्धा या कार्यक्रमाला स्थानापन्न झालेले आहेत. आपण आता पुढच्या याला स्वागताच्या कार्यक्रमाला समोर जाऊया. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व मध्ये यांनी MA MCOM केलेला आहे. भारतीय स्टेट बँकमध्ये सप्टेंबर 1984 पासून ते 2019 ला ते निवृत्त झालेले आहेत. त्यांचे सामाजिक कार्य 1976 पासून बंद असलेले बुद्धविहार उघडण्याची मोहीम त्यांनी सुरू केली. इंदोरा झोपडपट्टी, बाराखोली, गट्टी गोदाम, खलाशी लाईन, कावरापेठ इत्यादी अनेक विहारामध्ये त्यांची कामगिरी आहे. नाट्य चळवळ 1977 पासून नाट्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग आहे. पथनाट्य स्पर्धेतील नाटकात अभिनय सुद्धा त्यांनी केलेला आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेट तसेच बुद्धिबळ या खेळामध्ये नागपूर विद्यापीठाच्या चमूर राखीव म्हणून त्यांची निवड झालेली आहे. भामसेट चळवळीमध्ये सुद्धा ते सक्रिय सहभाग त्यांचा होता. 1980 ते 81 पासून DS4 नागपूर युनिटच्या सचिव या माध्यमातून पुन्हा पॅट धिक्कार दिवस व मर्यादित राजकीय क्षेत्रात निवडणूक यामध्ये पथनाट्य तथा जागृती जथ्यातून त्यांनी कार्य केले. भारतीय इतिहासात नोंद नाही असा भीमा कोरेगावचा क्रांती स्तंभ 1997-98 या काळात भीमा कोरेगावला कांशीरामजींनी गेले असता या लेखाची स्तुती केली होती. अनुसूचित जाती को प्रतिष्ठा के लिए संगठित प्रयास की आवश्यकता है हा शोध निबंध राष्ट्रीय परिषद त्यांनी केला.
1913 मध्ये. जागो दुश्मनो हमला बोल दिया है गाजलेला हा त्यांचा लेख. मजदूर युनियन के निर्माता नारायण लोखंडे व मसीहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नागवंशीय स्त्रियांनो जागे व्हा, सावित्रीबाईंचे स्वप्न साकार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्म स्वीकार व मिळालेली प्रतिष्ठा. भाजप काँग्रेस एकाच माळेची मणी हा राजकीय लेख त्यांचा गाजलेला आहे. बाबासाहेब के बनाए कैडर लाखों को भारी, सोचो बाबा साहब का समाज संगठित क्यों नहीं हो रहा है. त्यांची प्रकाशित पुस्तके आहेत. नागवंशीय आंबेडकरी चळवळीत महाराजांचे योगदान. क्रांतीशिवाय शांती नाही म्हणून धम्मक्रांतीची मशाल पेटवत ठेवा. इतिहास तज्ञ चंद्रभागा व बौद्ध स्थळांचा शोध व बोध. नागवंशीय बहुजन समाज एक वंश एक संस्कृती. असे बहुआयामी आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. त्यांचा आपण बोध घेऊया. आमच्या वीणा राऊत यांचा परिचय राहिलेला होता, मी तो परिचय करून देतो. वीणा राऊत एक चांगल्या एंकर आहेत, ख्यातनाम एंकर आहेत. त्यांचं सूत्रबद्ध असते संचालन. त्यांची जीवनशैली आमच्या उत्तर नागपूरच्या साथ बरंच आहे, दक्षिण नागपूरच्या नाही आहेत, हे लक्षात ठेवा. त्या अत्यंत वाद विवाद त्यांचा झाला. शिक्षण त्यांचं मॅट्रिकही होतं, मॅट्रिक होतं. बघा, मी आवर्जून तो उल्लेख करत आहे की त्यांनी विवाह झाल्यानंतर आपलं शिक्षण PhD पर्यंत केलेलं आहे. प्राध्यापिका झाल्या, उत्कृष्ट लेखिका आहेत, चांगलं भाषण देतात, एक चिंतनशील व्यक्तिमत्व आहे. बहुजन सौरभच्या त्या संचालिका आहेत आणि सडेतोड बोलणाऱ्या त्या कोणताही मुलायजा न करणारा असं ते व्यक्तिमत्व आहे. दुसरी मितभाषी असल्या तरी त्या कुठं ना कुठं त्या सडेतोड आहेत. जे पटलं तेच बोलतात, नाही पटलं तर बिलकुल चुलवतात. असे एक व्यक्तिमत्व आजच्या आपल्या या सभेच्या आजच्या या व्याख्यानमालेच्या अध्यक्षसाठी लाभलेले आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. वीणाताई आम्हाला असंच लाभत द्या आणि पुढची कारवाई संचालन करतील असं मी त्यांना विनंती करतो. कांशीरामजी म्हणत असत की मुझे सम्राट अशोक के सपनों का भारत चाहिए. मैं वैसा भारत चाहता हूँ, मैं ऐसा वैसा भारत नहीं चाहता हूँ. वही वैभवशाली परंपरा मुझे चाहिए और उसी के मी काम में मैं लगा हूँ. यानंतर मी या आपल्या व्याख्यानमालेचं आणि आपली जी जयंती साजरी करत आहोत चक्रवर्ती सम्राट अशोक त्याच्या प्रस्तावनेसाठी मी सुरेश पाटील यांना बोलवत आहे. श्री सुरेश पाटील. विश्ववंदनीय प्रथम विश्व मनोवैज्ञानिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करतो. त्यानंतर वंदनीय वंतेजी, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर वीणा राऊत मॅडम, वक्ते म्हणून लाभलेले अश्ववीर लेखबिये आणि दिलीप आवळे सर, हे दोन व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन या विषयावर करणार आहेत. सम्राट अशोकांनी काय केलं आता हे मी काही सांगत नाही, कारण वेळ जरा जास्त झालेला आहे. मी लिहून आणलं होतं पण त्याच्यात मी आता जात नाही. हा विषय खरं पाहिलं तर आता सम्राट अशोकांची जयंती भारतभर होतच असते आणि नागपुरात छोट्या प्रमाणात कुठे ना कुठे होत असते. गोष्टही सम्राट अशोकाची जयंती साजरी करणं, बोलत जाणं आणि थोडं बहुत काम चालू ठेवणं हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. ही मीटिंग जी आहे ना, ही छोटी जरी असली पण खूप चिंतनशील मीटिंग आहे असं मी या ठिकाणी मानतो. आणि मी ते कसं चिंतनशील किंवा कसं गांभीर्य कसं हे मी थोडं सांगणार आहे. सम्राट अशोकाने जे त्यांचा राज्यकारभार केला 40 वर्ष जवळपास, त्याच्यामध्ये कुठेही असा उल्लेख दिसत नाही की त्यांनी कुणाचं छिनलेलं आहे. त्यांनी दिण्याचीच प्रवृत्ती त्यांची होती. समाजाला त्यांनी दिलेलं आहे असं आपण पाहतो.
कुठे वादविवाद त्यांच्या कार्यकाळात कुठेही दिसत नाही आपल्याला. आणि सगळ्यात जास्त सम्राट अशोकाला मान जर कोणी दिला असेल तर तो प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. आणि ते आपल्याला प्रत्यक्षात दिसते. आता जे वीर चक्र, जे अशोक वीर चक्र जे दिलं जाते मिलिटरीमध्ये, ते सम्राट अशोकाच्याच नावाने दिलं जाते. त्यानंतर अशोका हॉल जो आहे तो त्यांच्याच नावाने आहे. त्यानंतर आपल्या ध्वजावर देखील अशोक चक्र आहे. राजमुद्रा त्यांची ते 4 सिंहवाली ती पण आहे. म्हणजे राष्ट्रीय लेवलवर जर आपण विचार केला तर सगळे त्यांचे स्मृती चिन्ह आपल्याला दिसतात. पण शोकांतिका अशी आहे की मनुवादी सरकार या देशामध्ये असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर म्हणजे राष्ट्राने ही जयंती साजरी करायला पाहिजे वास्तविक. कारण की राष्ट्रीय धरोहर आहेत ते. सम्राट अशोक का भारत आपण म्हणतो. आणि भारतामध्ये त्यांचं एवढं मोठं काम, अख्ख्या आशियापर्यंत त्यांचं ते साम्राज्य पसरलेलं. आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे असं मी या ठिकाणी हा विषय गंभीरतेनं मानतो. सरकारची जबाबदारी ही आहेच, सोबत आपलीही जबाबदारी आहे. पण सरकार यावर गंभीरतेनं लक्ष देत नाही. त्याचं कारणे आहेत. त्याची कारणं अशी आहेत की आपण त्याला पुश करत नाही. आपण त्याला सम्राट अशोक हे काय आहेत हे आपण सरकारला सांगत नाही. बरोबर, त्याचा पाठपुरावा आपण करत नाही. आणि म्हणून सरकारला काही गरज वाटत नाही. सम्राट अशोक त्यांनी एवढं मोठं व्यक्तिमत्व असून त्यांनी क्षुल्लक करून ठेवलं आहे. शिक्षणामधून हद्दपार करून ठेवलं आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा की सम्राट अशोक कोण आहे, तर फक्त त्याला एक राजा आहे म्हणून एवढंच माहिती मिळेल. बाकी त्याच्या पलीकडे त्याला काहीही माहित नाही. सम्राट अशोकाच्या कार्याविषयी त्याला काहीच सांगता येणार नाही. म्हणजे इतिहासामधून म्हणजे शैक्षणिक याच्यामधून त्याला पूर्ण गहाड करून टाकला आहे. एवढंच नाही तर त्यांचे जे आता जे खूप सारे म्हणजे 84,000 बुद्धविहार होते ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यापैकी सगळं नेस्तनाबूत केलं त्यांनी हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आणि हे नेस्तनाबूत करण्याचं कामच त्यांनी म्हणजे ते त्यांचं कार्यपद्धतीच आहे की सम्राट अशोकाला सगळं त्यांचं नष्ट कसं करायचं. आता नष्ट करण्याची त्यांची कार्यपद्धती असल्यामुळे ते आपल्याला पुनर्जीवित करायचं आहे. आता पुनर्जीवित करायचं आहे तर हे सरकारला आपल्याला सांगावं लागेल की हे नष्ट करण्याच्या ऐवजी त्याला उत्थान त्याचं झालं पाहिजे. आता उत्थान कसं होईल, तर उत्थान तेव्हाच होईल की ही सम्राट अशोकाची जयंती जी आहे किंवा सम्राट अशोकाचं कार्य हे सरकारी लेवलवर किंवा सरकारी माध्यमातून झालं पाहिजे. आता सरकारी माध्यमातून कसं होईल, तर आपण त्याला पाठपुरावा केला पाहिजे. म्हणजे हे जे जतन करण्याचं काम ही सरकारी आहे. जे काही उत्खननामध्ये जे मिळतं त्याचं जतन करण्याचं काम हे सरकारी आहे. किंवा जे काही दिसते त्याचं संवर्धन करण्याचं काम, त्याचा विकास करण्याचं काम हे सरकारचं आहे. पण इथं उलट होताना दिसते आपल्याला. सरकारी व्यवस्था ही उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे, त्यांना नष्ट करण्याचं काम करत आहे. तर हे चुकीची पद्धत आहे ना. आपण त्याला बाध्य करण्यासाठी आपण त्याला कमी पडत आहोत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकारची जबाबदारी आहे की त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. आणि म्हणून ही जी जयंती आहे, राष्ट्रीय जयंती सरकारने साजरी करावी हा प्रमुख या ठिकाणी हा विषय महत्त्वाचा आहे. आणि सरकार जेव्हापर्यंत हे करणार नाही तेव्हापर्यंत संवर्धन होणार नाही. म्हणजे जर सरकारने ही जयंती जर साजरी केली तर संवर्धन होईल. त्याचं कारण असं आहे की त्याला विशिष्ट निधी द्यावा लागेल. म्हणजे सम्राट अशोकाचे जे आहे म्हणजे काय म्हणतात वस्तू म्हणू किंवा आणखी काही मंदिरं म्हणू, त्याला स्तूप म्हणू किंवा आणखी काही वसियत म्हणू किंवा जे काही दिसते त्याला एक निधी त्याला वेगळा काढावा लागेल. म्हणजे ही जर राष्ट्रीय जयंती जर झाली, आपण ते करू शकलो तर त्याला वेगळा निधी सरकारला द्यावा लागेल. ते आजपर्यंत होत नाही. उलट ते काढण्याचा प्रयत्न करतात, नष्ट करण्याचं काम करतात. आणि ही गोष्ट ही आपल्या नागपूरमधूनच झाली पाहिजे. म्हणजे ही चर्चा ही गंभीरतेने चर्चा आणि सरकारला निवेदन देण्याचं काम सगळ्या संघटनेने केलं पाहिजे. आणि
हे सरकारला बाध्य केलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आणि सगळे एक नागपूर हे भारतातलं केंद्रबिंदू आहे, आंदोलनाचं केंद्रबिंदू आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या नागपूरमधूनच घडत असतात आणि ते त्याचं म्हणजे भारतभर त्याची तिथे चर्चा होते. असं मी 2 उदाहरणं या ठिकाणी ठेवू इच्छितो. एक जयभीमचा नारा याने हरदास यांनी दिला आणि तो पूर्ण भारतभर गाजला, विदेशात गाजला. म्हणजे जयभीमचा नारा कुठून सुरू झाला? नागपूरमधून. म्हणजे याला म्हणण्याचा अर्थ असा की ही जी गोष्ट आहे ही गंभीरतेनं ती इथूनच सुरू झाली पाहिजे. त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे की सम्राट अशोकाची जयंती ही राष्ट्राने साजरी का करावी. राष्ट्राची ही नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे वापरता सगळं सम्राट अशोकाचं वापरता ना, बाबासाहेबांनी दिलेला मान सन्मान, तर ही जबाबदारी सरकारची आहे. त्यांचा अशोका हॉल वापरता, तुम्ही राष्ट्रध्वज वापरता, सन्मान चिन्ह त्यांच्या नावाने देता. एवढंच नाही तर जे भारतरत्न आपण देतो ते पिंपळाच्या पानावर आहे. म्हणजे ते सम्राट अशोकाला अभिप्रेत असलेलं पिंपळाचं पान बुद्धाचं. म्हणजे सगळं काही सरकारी याच्यावरती असल्यानंतर आपल्या भारतीय चलनावर त्यांची ते राजमुद्रा आहे. सरकारी लेटर पॅड जे तुम्ही पाहता तिथं ती तुम्हाला चिन्ह दिसते, सरकारी चिन्ह, सत्यमेव जयते, सगळं काही आहे. पण सरकार मनुवादी असल्यामुळे ते बिलकुल सम्राट अशोकाकडे दुर्लक्ष करत आहे. आणि दुर्लक्षित एवढा व्यक्ती आहे का तो दुर्लक्षित करण्यालायक आहे का? बिलकुलच नाही. पण सरकारच्या विचाराची असल्यामुळं हे सगळं असं घडत आहे. आणि हे आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि ही सुरुवात आपण इथून केली पाहिजे. तर ही एक गोष्ट जयभीमची एक झाली, इथून नारा आपण दिला. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण नागपुरातून अशी सुरुवात झाली की इजेड खोब्रागडेच्या माध्यमातून ती फक्त 26 नोव्हेंबर आपल्याला एवढंच माहित होतं संविधान प्रस्तावना ठेवली बाबासाहेब. परंतु संविधान दिवस ही जी संकल्पना जी आणली ती खोब्रागडेने आणली आणि ती हळूहळू त्यांनी पहिल्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यात सुरू केलं. नंतर त्याचं वाचन व्हायला लागलं शाळेमधून. आता ते भारतभर झालेलं आहे. म्हणजे नागपुरातून जी सुरुवात होते ती चांगली सुरुवात होते आणि त्याच पद्धतीचं हे सुद्धा काम आपल्याला घ्यावं लागेल हाती. आणि ही राष्ट्रीय जयंती साजरी झाली पाहिजे याकरता आपल्याला पाठपुरावा करावा लागेल. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सुरेश पाटीलजी, आपण सुंदर अशी प्रस्तावना सादर केलेली आहे. शिलालेख असो, स्तंभ असो किंवा भूमीतून जे आपल्याला मिळतं ते अशोकाचा पूर्ण इतिहास मिळतो. आणि सुरेश पाटील यांनी सांगितले की यांचा ज्याच्यावर आपण चिन्ह वापरतो, कोर्टामध्ये पहा, सरकारी कार्यालयात पहा, ती आपली 4 सिंहाची मुद्रा सगळीकडे वापरतो. म्हणजे अशोकाचेच राज्य सुरू आहे पण अशोकाबद्दलच माहिती नाही. म्हणून शाळा कॉलेजात त्याचा इतिहास माहीत व्हावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ही राष्ट्रीय स्तरावर ही जयंती साजरी करावी. हाय त्यांचं ते आपण मानायला पाहिजे. आणि अशोकाने जो 84,000 स्तूप स्थापन केले, 20,000 विश्वविद्यालय, बाहेरून लोक इथे म्हणजे विद्यार्थी शिकायला यायचे. आणि आपल्या देशाचा GDP हा जगात सर्वात जास्त होतो अशोकाच्या काळामध्ये. आणि त्यांनी जगामध्ये त्यांनी आपल्या बौद्ध धर्माचं असं विशेष असं स्थान. आता त्यांना जगद्गुरु जे म्हणतात ना, आपला देश अशोकाच्या काळातच सोने की चिडिया जगद्गुरु होता. आणि आपण अशा सम्राट अशोकाची जयंती, चक्रवर्ती सम्राट अशोकाची जयंती साजरी करतो आहे. हे आपल्या मानाचं, सन्मानाचं आहे आणि ते आपल्या सन्मानाच्या देशाचे प्रतीक आहे. यानंतर प्रथम मी आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर अश्विन गजबे, इतिहास तज्ञ आवळे, ठीक आहे, प्रमुख वक्ते निश्चित आवळे, इतिहास तज्ञ लेखक यांना मी आमंत्रित करते की त्यांनी या चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकावा.